नमस्कार. मी परमदास जाधव. तर इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जे युद्ध आहे ते थांबून सुद्धा अजून चालू होत आहे. तर काय ते थांबलं होतं, त्यांनी युद्धविराम घेतला होता आणि त्यांच्या चर्चासुद्धा चालू होत्या. इराण आणि त्यांचे जे शिष्टमंडळ आहे अमेरिका आणि इराणचं, त्यांच्यामध्ये चर्चा चालू होत्या आणि तरीसुद्धा युद्ध हे चालूच आहे. तर ह्या कारणामुळे जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. तर काय, जर उद्या पेट्रोल 150 रुपयावर गेलं तर तुम्ही काय कराल? तर आणि जर अचानक जगात मोठं युद्ध सुरू झालं तर? आज आपण अशाच एका मोठ्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. जग खरंच युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे का? तर काय, सध्या जगात सर्वात मोठा तणाव अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये दिसत आहे. नुकतंच अमेरिकेने इराणचं एक जहाज हे जप्त केल्याची बातमी समोर आलेली आहे. ही घटना हॉर्मुझ समुद्रधुनी या अत्यंत महत्त्वाच्या समुद्री मार्गात घडली आहे. ही समुद्रधुनी जगासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण जगातलं जवळपास 20% तेल हे इथूनच वाहून नेलं जात आहे. आणि म्हणून याचा परिणाम काय होऊ शकतो? जर ही समुद्रधुनी काही कारणाने बंद झाली तर याचा थेट परिणाम हा संपूर्ण जगावर होईल. तेलाचे दर झपाट्याने वाढू शकतात आणि त्यांच्यामुळे पेट्रोल, डिझेल महाग होऊ शकते आणि यामुळे महागाई वाढेल आणि सामान्य लोकांच्या खिशावर याचा मोठा असा परिणाम होईल. तर भारतासारख्या देशावर याचा जास्त परिणाम होऊ शकतो, कारण भारत मोठ्या प्रमाणात तेल हे आयात करत असतो आणि म्हणून युद्धाची शक्यता का वाढत आहे? तर इराणचा आरोप आहे की अमेरिकेने त्याच्यावर अन्याय केला आहे. तर अमेरिका म्हणते की त्यांनी हे पाऊल सुरक्षिततेच्या कारणामुळे उचललं. तर दोन्ही देश एकमेकांवर आरोप करत असल्यामुळे तणाव हा अधिक वाढत आहे. याच दरम्यान गाझामध्येही संघर्ष सुरूच आहे आणि तिथे पुन्हा हल्ले झाल्याची बातमी येत आहेत आणि यामुळे जगात अनेक ठिकाणी एकाच वेळी तणाव हा वाढताना दिसत आहे. आणि म्हणून आता लगेच तिसरे महायुद्ध सुरू होईल असं म्हणणं योग्य ठरणार नाही. परंतु सध्या ही परिस्थिती खूपच संवेदनशील आहे आणि कोणतीही छोटी घटना मोठ्या संघर्षातून बदलू शकते. आणि म्हणूनच तज्ज्ञांच्या मते धोका पूर्णपणे टळलेला नाही. तर भारतावर याचा परिणाम काय होऊ शकतोय? जर परिस्थिती बिघडली तर भारतात पेट्रोल, डिझेल दर वाढू शकतात आणि त्यामुळे वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रात याचा मोठा असा परिणाम हा होऊ शकतो. तरी भारत सध्या डिप्लोमॅसीच्या माध्यमातून परिस्थिती हा नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. जर जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे का हा प्रश्न उत्तम असला तरी सध्या तिसरं महायुद्ध सुरू झालेलं नाही. पण परिस्थिती नक्कीच धोकादायक आहे. तर तुम्हाला काय वाटते? पुढे युद्ध होईल की शांतता टिकेल? तुमचं मत काय आहे? तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थांबतोय. धन्यवाद.